उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। संजय राऊतांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आहे। दुर्धर आजाराने संजय राऊत आजारी आहे, तर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली। संजय राऊतांच्या घरी जात उद्धव ठाकरेंनी विचारपूस केली। भेटायचं तर होतच, आज भेट झाली, एकूण भेटून चांगलं वाटलं। बरोबर आहे, आज खूप फ्रेश दिसलं मला संजय। पुन्हा एकदा राऊत आपल्या मैदानात दिसतील। येस, आणि नुसतेच नाही, तलवार घेऊन दिसतील। तर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया, ते लवकरच मैदानात दिसतील आणि फक्त मैदानात दिसणार नाही तर तलवार घेऊन ते मैदानात असतील, असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भेटीनंतर म्हटलंय। दुर्धर आजाराने संजय राऊत आजारी आहे आणि याच वेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले। आणि या भेटी संदर्भातील अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, संजय राऊत आजारी आहेत, त्यांची भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरेंनी, काय प्रकृतीची त्यांच्या माहिती मिळते आहे? प्रणिता, अगदी बरोबर आहे। संजय राऊत जेव्हापासून आजारी पडले होते तेव्हापासून संजय राऊत जे आहे ते माध्यमांसमोर येत नव्हते। ते दुर्धर आजाराने जे आहेत ते आजारी असल्याचं स्वतः संजय राऊत यांनी प्रेस नोट काढून आणि स्वतः त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती। त्यानंतर संजय राऊत यांच्या भेटीला जे आहे ते उद्धव ठाकरे, त्याचबरोबर त्यांच्याच पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे जे आहेत ते संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले होते। खास म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केलीच, पण त्याचबरोबर संजय राऊत यांच्या पत्नी, संजय राऊत यांचे दोन्ही मुली आणि त्यांच्या आईची सुद्धा सांत्वना केलेली आहे। यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त चर्चा झाली आणि माध्यमांशी बोलताना सुद्धा उद्धव ठाकरे जे आहेत ते म्हणत होते की संजय राऊत जे आहे ते त्यांची तब्येत आता बरी होत चाललेली आहे आणि लवकरच ते मैदानामध्ये दिसतील। आपल्याला माहिती आहे की संजय राऊत जे आहेत त्यांची तब्येत जास्त खालावली होती, त्यानंतर त्यांनी जे आहे ते घरी राहणं पसंत केलं होतं। मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार सुरू होता आणि सध्या ते त्यांच्या भांडूपच्या निवासस्थानी, मैत्री हा जो त्यांचा बंगला आहे संजय राऊत, या मैत्री बंगल्यामध्ये संजय राऊतांच्या निवासस्थानी आराम करत आहेत। अनेक शिवसैनिक असो किंवा पक्षाचे पदाधिकारी जे असो ते संजय राऊत यांच्या भेटीला जात असतात, मात्र त्यांची तब्येत किंवा सार्वजनिक कार्यक्रमापासून किंवा गर्दीपासून त्यांना दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्यामुळे संजय राऊत जे आहेत ते जास्त लोकांना भेटत नाहीत। मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर जे आहेत ते संजय राऊत यांच्या भेटीसाठी जेव्हा पोहोचले तेव्हा संजय राऊत हे आनंदी दिसले आणि त्यांच्यामध्ये राजकीय, घरगुती आणि अनेक चर्चा जी आहे ती सुद्धा पार पडली। मात्र अनेक दिवसानंतर जी आहे ती या दोन मोठ्या नेत्यांची भेट झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असो किंवा इंडिया अलायन्स असो किंवा मनसेला महाविकास आघाडीचा भाग बनवायचा की नाही याबाबत जी आहे त्यांची भूमिका, संजय राऊतची भूमिका जी आहे त्यांनी नेहमी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जी आहे ती व्यक्त केलेली होते। इतकंच नव्हे तर संजय राऊत यांची लेखणी सुद्धा थांबली नव्हती। प्रणिता, आपल्याला माहिती आहे की सामनामध्ये येणारे संजय राऊतांचे दररोज येणारे अग्रलेख असू दे किंवा स्वतः संजय राऊतांनी त्यांचा एक फोटो ट्विट केला होता जिथे एका हातामध्ये त्यांच्या सलायांची पट्टी लावलेली होती आणि त्याच दुसऱ्या हाताने जे आहेत ते संजय राऊत सामनाचा अग्रलेख लिहित होते। त्यामुळे त्यांच्यातला एक पत्रकार, आपण म्हणू शकतो की एक पत्रकार सुद्धा त्यांनी त्यांच्यातला जो आहे तो मागे ठेवला नाही। एवढ्या आजारपणाच्या काळामध्ये सुद्धा संजय राऊत त्यांची राजकीय भूमिका मांडत होते, पक्षाची राजकीय भूमिका मांडत होते, सामनामधून त्यांचे अग्रलेख लिहित होते। मात्र लवकरच संजय राऊत जे आहेत ते पुन्हा एकदा त्यांची तलवार तुफानी, त्यांचे जे वक्तव्य असतात किंवा त्यांचं बोलण्याची जी शैली असते ते घेऊन पुन्हा एकदा ठणठणीत बरे होऊन संजय राऊत जे आहेत परत मैदानात येतील। आणि ज्योत्स्ना, हीच अपेक्षा सगळे व्यक्त करतायत, आशा व्यक्त करतायत की संजय राऊत लवकर बरे व्हावेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।